श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर सुमन नवलकर यांचा ललितबंध अभिजात. सुमारे 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी लहान मुलांसाठी एक बालकवितांचा कार्यक्रम करत होते. माझ्या प्रकाशकांची पुण्याई म्हणा किंवा तिथे माझ्या आधी किंवा नंतर असणाऱ्या कार्यक्रमातील कलाकारांची थोरवी म्हणा, पण छोटी छोटी बरीच मुलं कार्यक्रमासाठी आली होती. रविवार सकाळ असल्यामुळे अनेक पालक आपापल्या पाल्यांना सोडायला आले होते. तेही मुलांच्या पाठच्या बाजूला बसले होते. मुलं खाली भारतीय बैठकीवर बसली होती आणि मी उभ्याने सादर करत असल्यामुळे शेवटच्या रांगेपर्यंतच्या सर्व मुलांचे चेहरे नीटच दिसत होते. बरीचशी मुलं आवडीने ऐकत होती, पण काही मुलं मारून मुटकून बसवल्यासारखी खांदे पाडून बसली होती. पुढे पहिल्या रांगेत बसलेली एक मुलगी मात्र डोळे विस्फारून प्रत्येक कवितेचा शब्दनशब्द कानात साठवल्यासारखी उल्हसित होऊन ऐकत होती. ऐकतानाचा आनंद तिच्या हसऱ्या गालांमधून जणू ओसंडून वाहत होता. कार्यक्रम संपल्यावर काही मुलं, काही पालक मला आवर्जून भेटले. ती उल्हसित चेहऱ्याची मुलगी थांबून होती. गर्दी ओसरल्यावर माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "आंटी, युअर प्रोग्राम वॉज सो नाईस. आय लाईक्ड इट व्हेरी मच." मी विचारलं, "देन व्हाय डोंट यू स्पीक इन मराठी?" "आंटी, आय एम गुजराती नो. आय कांट स्पीक इन मराठी व्हेरी वेल." मला अतिशय आनंद झाला. शेजारपाजारच्या कुठल्या तरी मराठी मुलीबरोबर ती आवर्जून माझ्या कार्यक्रमाला आली होती. हसऱ्या चेहऱ्याने कार्यक्रम आपल्या कानामनात साठवला होता आणि आता मला पोचपावतीही देत होती. 10-12 वर्षांनंतर अलीकडेच माझ्या वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी एका शनिवारी संध्याकाळी माझा कार्यक्रम ठेवला. शिवाय नाताळची सुट्टी असल्यामुळे आणि आजूबाजूला बातमी नीट पसरवल्यामुळे खूप जण येतील, आपल्या मुला नातवंडांना घेऊन येतील अशी उगीचच खात्री वाटत होती. कार्यक्रमाला तुरळकच माणसं आली. मुला नातवंडांना न घेताच आली. शेवटी कार्यक्रम सुरू होता होता एक स्त्री आपल्या 10-12 वर्षांच्या 2 मुलींना घेऊन आली. मी त्यांना पुढे पहिल्या रांगेत बसायला बोलावलं. आईच्या आग्रहामुळेच मुली आल्या असाव्यात. तरीही एक मुलगी आवडीने आणि समजून घेत ऐकत होती. हॉलमधल्या खूपशा खुर्च्या रिकाम्या होत्या आणि त्या मला खिजवत होत्या, पण मी नेटाने स्वतःचं खच्चीकरण होऊ न देता पूर्ण कार्यक्रम केला. वाचनालयाच्या दारात गेला आठवडाभर कार्यक्रमाचं पोस्टर लागलं होतं, पण कोणीही त्याची दखल घेतली नव्हती. कार्यक्रम संपल्यावर ती त्या 2 मुलींना घेऊन माझ्याकडे आली. म्हणाली, "अच्छा था आपका कार्यक्रम." धाकटीने माझ्याकडे गालभर हसून पाहिलं. बोलली मात्र नाही काही. तिचा चेहराच बोलला. आई म्हणाली, "आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मी या कार्यक्रमाविषयी वाचलं म्हणून माझ्या मुलींना घेऊन आले. शाळेत मराठी विषय आहे ना त्यांना." "मग तुम्ही?" "आम्ही गुजराती आहोत." मला 12 वर्षापूर्वीची ती मुलगी आठवलीच. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रही असणाऱ्या मराठी पालकांनी कार्यक्रमाला मुलांना आणण्याची तसदी मात्र घेतली नव्हती. वाचनालयात पुस्तकं बदलायला रोज सभासद येतच असतील. कार्यक्रमाचा फलक पाहत वाचत असतीलच, पण घरच्या मुलांना कार्यक्रमाला घेऊन येणं त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय ती आपल्या पूर्वजांची, त्यांच्या साहित्याची पुण्याई आहे. पण हा दर्जा उजळत ठेवण्यासाठी मराठी साहित्यात मोलाची भर घालण्याची, कमीत कमी जे लिहिलंय ते वाचून किंवा ऐकून त्याचं कौतुक करण्याची, समजा ते कौतुकास्पद नसेल तरीही ते ऐकण्यासाठी आपल्या आयुष्यातली एखादी संध्याकाळ व्यतीत करण्याची जबाबदारी आपली नाही का? माझा कार्यक्रम आवडला नसता, माणसं अर्ध्यावर उठून गेली असती तर वाईट वाटलंच असतं, पण त्यांनी कार्यक्रमाला पूर्ण पाठ दाखवली त्याचं दुःख अधिक होतं हे निश्चित. अभिजात डॉक्टर सुमन नवलकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.